नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात. कारण एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सगळ्या प्रलंबित मागण्यांकरता जर त्या पूर्ण नाही झाल्या तर दिवाळीपूर्वी आम्ही सगळे संपावर जाऊ असं एस टीच्या संदर्भात जेवढ्या काही सगळ्या संघटना आहेत ह्यांची एक कृती समिती बनवण्यात आलेली आहे. या कृती समितीनं हा इशारा दिलेला आहे. मग एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेत का? या कोरोनाच्या काळामध्ये त्यांना जे सोसावं लागलं, त्यांनी जे भोगलं, त्यांच्या कुटुंबियांवरती जी काही अवस्था आर्थिक विवंचनेची आली, याच्यातून सरकारने काही मार्ग काढला का? की केवळ फक्त काही लोकांचे आत्महत्या झाल्यानंतर जी आगपाखड सरकारवरती झाली, सरकारवरती जो रोष व्यक्त करण्यात आला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, त्याच वेळेला सरकारने फक्त या कर्मचाऱ्यांकरता काहीतरी केल्याचं दाखवलं, पण पुढे काय झालं याचं काहीही मुद्दा समोर आला नाही किंवा ठोस उपाययोजना दिसली नाही. या कोरोनाच्या काळामध्ये जवळपास 25 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा या संघटनांनी केलेला आहे. 300पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं एस टी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलं. तर एकूण 22 एस टीच्या या सगळ्या संघटना आहेत कर्मचाऱ्यांच्या. या सगळ्या 22 संघटनांनी एकत्र येऊन ही कृती समिती तयार केली आहे. तर यांच्यापैकी आपल्यासोबत आत्ता महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे आहेत. आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य प्रवासी वाहतूक महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे आहेत. शशांक राव आहेत, एस टी कामगार युनियनचे सरचिटणीस, तेही फोन लाईनवरती आपल्यासोबत असतील. आणि आपल्यासोबत पुण्यावरून आमची प्रतिनिधी अश्विनी जाधव आहे, जी एस टीच्या काही कर्मचाऱ्यांसोबत आपला संवाद करून देईल. मला सुरुवात श्रीरंग बर्गे आपल्यापासून करायची आहे. ज्या मागण्या तुम्ही सरकारकडे समोर ठेवल्या, मागच्या वेळेला जी काही तुमची चर्चा झाली असेल, याच्यातून काही पदरात पडलं का? काही पुढं गेलं आहे का? की आहे तसंच गोष्टी एस टीच्या कर्मचाऱ्यांकरता नेहमीच संपाचं हत्यार उघडलं की काही आश्वासनं दिली जातात आणि मागण्या प्रलंबित तशाच राहतात? नाही, याच्यातून अजून काही निष्पन्न झालेलं नाही. आणि आम्ही आत्ताच पत्र दिले, हल्ली एक 17-16 संघटनांचं पत्र दिलेलं आहे, ज्या त्या समितीच्या बैठकीला हजर होत्या. त्याच्यामध्ये आम्ही 27 तारखेला सगळ्या जिल्ह्याची आमची जी विभागीय कार्यालय आहेत तिथे आणि मुंबईमध्ये एका ठिकाणी उपोषण करण्याची नोटीस दिली आहे. आणि त्यानंतर आमचं असं ठरलं की 9 डिसेंबरला विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनावरती मोर्चा काढायचा आहे आणि त्यानंतर मग आम्ही संपाचा निर्णय नक्की घेऊ. कारण आता हा प्रश्न चिघळलाय. आमच्या 25 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कोरोनामध्ये आमचे 306 कर्मचारी मृत्यू पावले. साधारणतः 9,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि एवढं होऊन सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती प्रशासन असेल किंवा शासन असेल हे जर गांभीर्य घेणार नसेल तर आमच्या समोर आंदोलनाशिवाय, मोठ्या संघर्षाशिवाय कुठलाही आता पर्याय राहिलेला नाही. पण एकूण या सगळ्यामध्ये काही दिलासा तुम्हाला मिळाला आहे की मिळाला नाहीच आहे? नाही, काहीही दिलासा मिळालेला नाहीये. या शासनाला आणि या प्रशासनाला एस टी कामगारांच्या मृत्यूचं कसलंही गांभीर्य नाहीये. तुम्हाला मला एक सांगायचं आहे, 19 महिने साधारणतः एस टीची वाहतूक बंद आहे आणि म्हणजेच उत्पन्न बंद आहे. आज सुद्धा फक्त 11-12 कोटी रुपयापर्यंत दिवसाचं उत्पन्न गेले, जे पूर्वी 22 कोटी रुपये होतं. तर एवढं कमी उत्पन्न आल्यानंतर सुद्धा की एस टी महामंडळाने काहीतरी बाबा कर्मचाऱ्यांना पगार देता येणार नाही म्हणून उपाययोजना केल्या पाहिजेत. हे कसे शासनाकडनं पैसे मागतात आणि मग शासन पैसे आम्हाला देत नाही असं नाहीये, ते उशिरा येतात आणि त्याचा परिणाम आमच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर झालेला आहे. आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांनी निव्वळ आत्महत्याचं हे जे पाऊल उचलले ते आहे. कर्जबाजारीपणामुळं कर्मचारी जरी मृत्यू आत्महत्या करत असले तरी सुद्धा हे पण कारण आहे की त्यांचं वेतन लेट होतं. आणि म्हणून जर आम्हाला पैसे द्यायचेच होते तर जर वेळेवर दिले असते तर एवढे आत्महत्या थांबवता आले असते, असं माझा स्वतःचा निष्कर्ष आहे. आणि म्हणून निव्वळ बेदखलपणा शासनाचा आणि एस टी प्रशासनाचा झाल्यामुळं आमच्या कर्मचाऱ्यांचे कोरोना मृत्यू गेले, आमच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आणि आता कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. याला निव्वळ जबाबदार एस टीचं प्रशासन आहे. पण मला सांगा बाबा शिंदे की एस टी ही सेवा चालू केली गेली 1948 साली.
त्या याच्यामध्ये 1 जूनला ही एस टी सेवा 1948ला चालू झाली. ना नफा ना तोटा या तत्वावर बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन एस टीने सेवा चालू केली. पण बहुजनांच्या हिताबरोबर जे कर्मचाऱ्यांचं हित साधलं गेलं पाहिजे हे एस टी साधते का? मी अजूनही काही कर्मचारी त्यांच्याकडे जाणारच आहे. बाबा शिंदे. मी पुन्हा एकदा बाबा शिंदेकडे जातो, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मी अश्विनीकडे जाईन. अश्विनी पुण्यामध्ये एका एस टी डेपोमध्ये आत्ता कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे. अश्विनी, ज्या प्रकारे एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ही वारंवार गोष्ट समोर येते आहे आणि आता पुन्हा एकदा संपाचा हत्यार उगारण्याचा इशारा त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांनी दिला. तुझ्यासोबत काही एस टीचे कर्मचारी आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, ते काय सोचत आहेत? पगार नेमका त्यांचा वेळेवर होतोय का? कारण माझ्याकडची जी आकडेवारी इकडे दिसते आहे तर याच्यात 1 तारखेचा पगार कधी 7 तारखेला, 7 तारखेचा कधी 10ला, 10चा कधी 15 तारखेला, 20 तारखेला, कधी पुढच्या महिन्यात, अशाही टप्प्याटप्प्याने यांचे पगार पुढे पुढे सरकत गेले आणि त्यांच्यावरती आर्थिक विवंचनेची पाळी आली. काय म्हणतात एस टी कर्मचारी तुझ्यासोबत जे आहेत ते? नक्कीच फक्त तारखा या पगाराच्या सर बदलत नाही तर अगदी महिने सुद्धा बदलत आहेत. 2-2, 3-3 महिने या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीये आणि दुर्दैवाची बाब अशी आहे की दरवर्षी त्यांना किंवा वर्षातनं 2दा-3दा त्यांना अशा प्रकारे आंदोलनाचं किंवा उपोषणाचं हत्यार उपासावं लागतंय. माझ्यासोबत हे एसटीचे कर्मचारी आहेत. त्यांचं नेमकं आता काय म्हणणं आहे, कारण आता त्यांनी उपोषण करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सर, काय काका तुमचं नेमकं म्हणणं आहे? काय तुमच्या मागण्या आहेत ज्या पूर्ण होत नाही? मॅडम, आमचं म्हणणं एकच आहे की आजपर्यंत एसटी कामगार हा उपाशी मरत आहे. आता या 2 महिन्यामध्ये 27 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. केवळ पगार मिळत नाहीये. आदरणीय शरद पवार साहेबांनी कोल्हापूरमध्ये एका सभेमध्ये सांगितलं होतं की एसटी महामंडळाला आम्ही 7वं वेतन आयोग लागू करून देऊ. आदरणीय धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी सुद्धा हा प्रश्न मांडला होता की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला वेतन आयोग लागू करून देऊ. सरकार आल्याच्या नंतर हे गप्प बसतात. सरकार आल्याच्या नंतर यांच्या खुर्च्या मिळाल्या जातात. त्याच्यामुळे एसटी कामगाराकडे दुर्लक्ष केलं जातं. इतर सर्व महामंडळाला, हे छोटे असतील किंवा मोठे असतील, पण एसटी महामंडळापेक्षा तर इतर कुठलं महामंडळ मोठं नाही. एवढे कर्मचारी कुठल्या महामंडळात महाराष्ट्रात तर नाही आहेत. एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करावा आणि महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं, एवढीच आमची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. जर नाही केलं तर दिवाळीच्या अगोदर एसटी कर्मचारी म्हणून सगळे एसटी कर्मचारी हे ऑटोमॅटिकली त्यांच्या स्वतःहून संप करणार आहेत. याची सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. नक्कीच सरकार येतात आणि सरकार म्हणजे दर 5 वर्षांनी सरकार बदलतं, पण आमच्या मागण्या मात्र त्याच आहे. एकही सरकार आमची मागणी पूर्ण करू शकत नाहीये. दादा, तुम्ही सुद्धा ही सगळी आर्थिक चणचण जेव्हा तुम्हाला भासते, कसा हा सगळा उदरनिर्वाह तुम्ही करता? उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न नाहीये. आपला जो महाराष्ट्र एवढं प्रगत राष्ट्र असून देखील इतर राज्यामध्ये प्रगत नसताना, राष्ट्र सुद्धा प्रगत नसताना, त्या राज्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा सुद्धा प्रगत नसलेल्या राष्ट्रात त्या राज्य परिवहन महामंडळ शासनामध्ये विलीन आहे. आणि एवढं आपलं राष्ट्र प्रगत आहे, महाराष्ट्राची एवढी वाहवा आहे, तरी सुद्धा राज्य परिवहन महामंडळ जे आहे ते आरोग्याला आणि शिक्षणाला जे मदत करणारं महामंडळ आहे. या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 10 ते 12 कोटी जनतेला, गरीब गोर जनतेला परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सेवा देत आहे. आणि आशिया खंडातील सगळ्यात मोठं महामंडळ एवढं नावालाच आहे, परंतु आशिया खंडामध्ये सगळ्यात कमी पगार घेणारा कर्मचारी राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्राचाच आहे. हेही तेवढंच मला सांगायचं आहे. सरकार जे आहे ते, या सरकारने जी वागणूक, सपत्नीक वागणूक जशी दिली, सावत्र पत्नीला जशी वागणूक देत आहे, राज्य सरकारच्या कर्मचारी जो आहे वर्ग 4चा, त्याचा पगार हा 30,000 आहे. आणि आम्ही 10-10 वर्ष, 12-12 वर्ष काम करून आमचा पगार 15,000च्या वरती जात नाहीये. सरकार आमच्याकडनं टॅक्सच्या रूपामध्ये 3,000 करोड रुपयेपर्यंत टॅक्स घेतो आणि आम्हाला कुठल्याही सोयी सुविधा देत नाही. वेळेवर पगार नाहीये. म्हणून हा कर्मचारी कंटाळून आत्महत्या, आर्थिक दृष्टिकोनातून कंटाळून आत्महत्या केल्या. आतापर्यंत 26 आत्महत्या झालेल्या आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही संघटनेने संप पुकारला तर 100% संप हा सर्व 1 लाख कर्मचारी संपामध्ये सहभागी होणार आहेत. आणि या संपाची दखल जर सरकारने नाही घेतली तर प्रवाशांची
जी सोय आहे ती सोय होणार नाही दिवाळीच्या तोंडावर. आणि दिवाळीच्या तोंडावर खरं तर प्रवाशांची खूप मोठी गैरसोय होणार आहे जर यांनी उपोषणाचं हत्यार या सगळ्या कर्मचाऱ्यांनी उपसलं तर. पण दरवेळी साधारण हे चित्र असतं की आंदोलन म्हटलं किंवा उपोषण म्हटलं की तेवढ्यापुरती सरकार दखल घेतं, काहीतरी मलमपट्टी केली जाते आणि त्यापुढे मात्र काहीच होत नाही. काहीच होत नाही. बरोबर आहे. अवस्था खूप वाईट आहे मॅडम. आज सरकार फक्त मलमपट्टी करते तेवढ्यापुरतीच, बाकी काही होत नाही. काय तुमच्या वेतनाच्या समस्या आहे? दर महिन्याचा पगार व्यवस्थित होत नाही किंवा तुमची जी मागणी आहे ती काय? आमची एकच मागणी की हे महामंडळ शासनात विलिनीकरण सरकारने करावं. सरकार बीजेपीचे आलं किंवा राष्ट्रवादीचं आलं तेच होते, बाकी काही होत नाही. आता तुम्ही उपोषणाला बसायचं म्हणताय, त्यानंतर ऐन दिवाळीमध्ये प्रवाशांची खूप मोठी गैरसोय होणार आहे. 2 वर्षापूर्वी मॅडम एसटीचा फार मोठा संप झाला होता. त्याची दखल घेत शासनानं एसटीला वेतनाप्रमाणे पगार लागू केले, परंतु त्याच्यावर काही ठोस निर्णय झाले नाही. आमचं एक मत असं आहे की एसटीकडं सध्या नवीन गाड्या नाहीत. कर्मचाऱ्यांची अतिशय ध्वनी अवस्था आहे. पगार गेले 2 वर्ष झालं पगार वेळेत मिळत नाही. पण एसटीचा कामगार जाणवत नाही, त्याला ते जाणून देत नाही दुसऱ्याला किंवा प्रवाशांना सेवा देत असताना. तो पगार नसेल 2-2, 3-3 महिने तरी त्यांनी एसटीत काम केलेले, परंतु याची दखल घ्यावी. आणि माझं एक असं मत आहे सरकारला की सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनामा त्याला डिक्लेअर केला होता की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत. आणि आताही 2 दिवसापूर्वी एक काँग्रेसचा मेळावा झाला. परिवहन राज्यमंत्री स्वतः म्हणले की आम्ही एसटीच्या पाठीशी खंबीर आहोत. गेले 12 वर्ष मॅडम आमच्याकडे नवीन गाड्या नाहीत. ह्या जुन्या गाड्या चालवतो आम्ही, जुन्या गाड्यावर नवीन बॉड्या बांधतोय. त्यामुळं प्रवाशांना सेवा देताना आम्ही कमी पडतो, साहजिकच आहे. आमचं उत्पन्न कमी येतं. सरकारने 1-2 वर्षाकरता डिझेल कर, प्रवासी कर आणि टोल टॅक्स या गोष्टी माफ कराव्या. दर महिन्याला आत्महत्या केल्यानंतर 200 कोटी देणार, 300 कोटी देणार, 1 महिन्याचा पगार होतो, परत आम्हाला पगार होत नाही. ठोस निर्णय घ्यावा सारखं. 4-5 हजार कोटीचं मोठं पॅकेज द्यावं, 2-3 हजार कोटीच्या गाड्या घ्याव्या. आमचा करार झाला नाही 4 वर्ष, तो करार पूर्ण करावा आणि आम्हाला शासनात विलीनीकरण करून घ्यावं. एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत खरं तर वर्षोनवर्ष या मागण्या प्रलंबित आहेत. आणि हा जो बरोबर. मधला काळ होता 1.5-2 वर्षाचा कोरोनाचा काळ, ज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल झालेत. काही बातम्यांसाठी सर मी जेव्हा या एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी गेले होते त्यावेळी अत्यंत दयनीय अवस्था होती की त्यांच्या घरामध्ये राशन नव्हतं. त्यामुळे उद्या काय खाणार हा खूप गंभीर प्रश्न आणि तो खूप जवळून आम्ही अनुभवला होता. अगदी खरं आहे की या सगळ्या वास्तवतेच्या गोष्टी आपण दाखवल्याही होत्या आणि त्याच्याचबद्दल आपण ही पुन्हा चर्चा करतोय. आपल्यासोबत मी पुन्हा येतो अश्विनी तुझ्याकडे काही कर्मचाऱ्यांशी बोलण्याकरता. बाबा शिंदे देखील आपल्यासोबत आहेत आणि श्रीरंग बर्गे देखील आहेत. तुम्ही ऐकलं आत्ता काय श्रीरंग बर्गे लोकांनी म्हटलं आहे ते. बाबा शिंदे, ही अवस्था एस टीच्या कर्मचाऱ्यांची आणि एस टीची का झाली असं तुम्हाला वाटतं, एक प्रवासी वाहतूक संघाचं काम करत असताना? आणि जर ही अवस्था सुधारायची असेल शासनाला तर काय पावलं उचलावी लागतील? विशेषतः राज्य शासनाने एसटी इतकं लोकप्रिय सेवा असता देखील राज्य सरकारने, माझं मत प्रामाणिक मत आहे की योग्य नियोजन त्यांनी ज्या पद्धतीने करायला पाहिजे होते ते पद्धतीने केले नाही. आणि महाराष्ट्राचं जे एसटी बोर्डाचं जे शासकीय बोर्ड आहे त्याच्यावर ह्या क्षेत्रातील वाहतूक तज्ञ हे त्यांच्यावर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली या एसटीचं कामकाज चालू आहे. केवळ राजकीय लोक भरून हे महामंडळ चालवण्यासारखं नाहीये. एवढं सुंदर मोठं फ्लीट राज्यात देशात असणारं एसटी महामंडळ आज एवढ्या तोट्यामध्ये आणि एवढ्या सेवकांचे हाल चालतात ते केवळ माझ्या माहितीप्रमाणे हित तज्ञ जे लोक पाहिजे होती ती आतापर्यंत शासनाने याच्यावर नेमलेली नाही. त्याच्यामुळं हा जो आपण जो बघतोय की ही लोकप्रिय असलेली एसटीची सेवा ही आता का मोडकळीस आलेली आहे. बिलकुल. याच्यातले श्रीरंग बर्गे जे आत्ता कर्मचारी म्हणत होते की सरकार कुणाचंही येऊ द्या प्रश्न तेच राहतात. आता तुम्ही इंटकचं अगदी बरोबर आहे. श्रीरंग बर्गे, तुम्ही इंटकचं काम बघताय, सरकार तुमचंच आहे, राज्यमंत्री तुमचेच आहे, प्रश्न सुटत का नाहीत? ऐका, मुळामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांकडे बाबतीत कुठलंही सरकार येऊ दे त्याची अनास्थाच आहे. त्यांनी जर चांगल्या सहानुभूती दाखवली असती तर ही अवस्था आलीच नसती. त्याच्यामुळं आमचं तुमचं काय नाही. आम्ही संघटना चालवताना आम्ही मी काँग्रेस पक्षाचा स्वतः पदाधिकारी आहे आता, आणि आत्ताच आमची मिटिंग झाली. संघटना वेगळी आणि पक्ष वेगळा. खरं तर या सरकारने 19 महिने एसटी बंद आहे. मग सरकार आपलं असलं तरी त्यांचं कर्तव्य नाही
की एसटीला समजा प्रवासी उत्पन्न थांबलं तर काहीतरी मार्ग काढला पाहिजे त्यांनी. आता तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो की एसटी बंद आहे, प्रवासी उत्पन्न इतकं येणार नाही कोरोनामुळे माहिती असताना सुद्धा काहीही उपाययोजना ना सरकारने केल्या ना एसटी प्रशासनाने केल्या. त्यामुळे ही तीव्र परिस्थिती निर्माण झाली आहे, गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि याला निव्वळ सरकारचा आणि प्रशासनाचा गलथानपणाच जबाबदार आहे. लक्षात घ्या, कुठलं सरकार बिरकार आम्हाला काही नाही. मला पहिल्यांदा एसटीचा कर्मचारी, माझी संघटना आणि एसटीचा कर्मचारी हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या, हे पक्ष आणि पॉलिटिक्स काय हे जर असं दुर्लक्ष करणार असतील तर त्याला आमचा नक्की पाठिंबा नाही. पण नक्की सरकार आणि एसटी प्रशासनाला मी दोष देतो. आता मध्यंतरी आमच्या पक्षाचे राज्यमंत्री आहेत, त्यांनी प्रयत्न केले बंटी पाटील साहेबांनी, पण त्याला मूर्त स्वरूप आलं नाही. इव्हन आमचे एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला आमचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले सुद्धा गेले होते. तर ते सुद्धा आता प्रयत्न करतायत, पण हे पीक झालं पाहिजे. हे जर लवकर झालं नाही तर मी तुम्हाला सांगतो आत्महत्या रोखता येणार नाही आणि आंदोलन होणार. सरकारला मला सांगा श्रीरंग बर्गे की श्रीरंग बर्गे मला सांगा, सरकारला अडचण काय आहे? शासनामध्ये महामंडळ विलीन करून टाकायला सरकारला अडचण काय आहे? मुख्य अडचण ते सरकार सांगते की आमच्याकडे पैसे सध्या नाही आहेत कोरोनामुळे, आम्ही सुद्धा अडचणीत आहे असं बोलतात. पण मग आम्ही काय करायचं? आमचे कर्मचारी 8 तास काम करतात ना, मग आम्ही तुम्ही अडचणीत आहात पण आमचा कर्मचारी पण अडचणीत आहात. बाजारात किती महागाई झाली तुम्ही मला सांगा. आज आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला सगळ्यांवरती कर्ज आहे. म्हणजे आमच्या एसटी बँकेचं 1600 कोटी रुपये कर्ज आहे. आणि त्यामुळं त्याच्या हातामध्ये पगार 10,000 सरासरी, 12,000 पगार सरासरी येतो 97,000 कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये. आणि त्यात या महागाईला भागत नाही. किती बाजारात तुम्ही बघताय डिझेल पेट्रोल, हे डिझेल पेट्रोल जरी आमचा काही संबंध नसला तरी मोटरसायकल असेल, कुठे जायचं असेल, भाज्याचे भाव वाढले आहेत, धान्याचे भाव वाढलेले आहेत, दुधाचे भाव वाढलेले आहेत, औषध पाण्याचा खर्च वाढलेला आहे. एक उदाहरण फक्त मी देतो, मला त्या मुद्द्यावर तुमचं उत्तर घ्यायचं आणि एक ब्रेक घ्यायचा छोटंसं. महागाई भत्ता फक्त एक, तुम्ही आता महागाईचा सारखा उल्लेख करताय म्हणून सांगतो, राज्य कर्मचारी आणि सरकार एसटी कर्मचारी यांच्यातला महागाई भत्त्यातले जे अंतर आहे हे अंतर जवळपास 16% आहे. 12% एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळतो आणि राज्य कर्मचाऱ्यांना 28% मिळतो. याचं मूल्यमापन कसं करणार? आणि त्यांचे पगार पण 2-2 महिने होत नाहीत. एक तर पगार लेट होतो, आमचा महागाई भत्ता 16% दिलेला नाहीच आहे. बरं, आणि दुसरं याशिवाय आमची वार्षिक वेतनवाढ जी असते ती आम्हाला 2% वेळी वेतन त्याच्यामध्ये वाढ झालेली नाहीये. दुसरं आमचं घर भाडं वाढलेलं नाहीये. म्हणजे आज तुम्ही विचार करा, एखादा कर्मचारी भाड्याच्या घरात, आमचे बहुसंख्य कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात किंवा काही लोकांनी कर्जाने घरं घेतलेली आहेत, त्याचे दर वाढलेले आहेत भाड्याचे. मग आमचं घर भाडं द्यायला नको का सांगा तुम्हाला? महागाई भत्ता देणं कर्मप्राप्त आहे आणि महागाईचा भत्त्याचं नावच महागाई आहे. मग एवढी महागाई वाढली तरी महागाई भत्ता देत नाहीयेत. निव्वळ आणि निव्वळ गलतान कारभार चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांचे जीव जात आहेत. आणि आता मी तुम्हाला खरं सांगतो, मी व्यतीत झालोय. मला स्वतःला वाटतंय कधीतरी काय कुणाची आपण संघटना चालवतो. आमचे कर्मचारी मरतायत रोज, आमचे कर्मचारी कोरोनाने मेले, आमच्या कोरोनाने लोकांनी जीव धोक्यात घालून कोरोनामध्ये प्रवाशांची वाहतूक केली आणि त्या कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे. आणि मी तर म्हणतो, आणि हे बघा लक्षात घ्या, राजकीय लोक असतात. काही लोकांनी मागच्या वेळी विरोधात असताना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिलं जाईल असं जाहीर केलं. त्यावेळेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी जाहीर केलं, पण त्यांनी काय केलं नाही. मागच्या वेळी जे सत्तेत होते ते सुद्धा आता बोलतायत की एसटी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळालं पाहिजे, म्हणजे पगार मिळाला पाहिजे. पण मागच्या परिवहन मंत्र्याने देखील म्हटलं होतं ना 7वा वेतन आयोग लागू करावा. आता त्याच पक्षाकडे परिवहन खातं आहे. ऐका, म्हणजे दोन्ही मागचं सरकार असेल किंवा हे सरकार असेल, हे फक्त राजकीय फायदा या कर्मचाऱ्यांचा उचलतायत, फक्त सहानुभूती मिळवण्याचं काम करतायत. प्रत्यक्षात सगळेच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतायत आणि म्हणून हा आजार वाढलेला आहे, हा आजार बळावलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, आता याच्यावरती एकच सोल्युशन आहे, एकच पर्याय आहे. एसटी शासनाने चालवले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे आंध्रामध्ये झालं, आंध्रामध्ये त्यांनी या शासनामध्ये एसटीचं विलिनीकरण केलं. मग आमच्याकडे काय विलिनीकरण होत नाही?
आणि विलिनीकरण करावंच लागेल, नाहीतर संप काय, संपाच्या पलीकडे लोक जातील. आता ही कामगार कुणाचे ऐकायला तयार नाहीत. अगदी मी तुम्हाला सांगतो, मी युनियनचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे बोलतोय, पण माझं सुद्धा कर्मचारी ऐकायला तयार नाहीत. आता जस्ट लोकांना कळलं की मी साम टीव्हीवर आलोय, तर त्यांनी सांगितलं की आम्ही संप करणार, आम्ही तुमचं सुद्धा ऐकणार नाही म्हणून. आणि मी तुम्हाला सांगतो, एसटी मध्ये ही एक पद्धत आहे. असे आत्ता हल्ली 3 संप झाले, कुठल्याही पुढाऱ्याचं ऐकलं नाही लोकांनी, संप केले. तीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि स्फोटक परिस्थिती आहे. संप होऊ शकतो. मग आम्ही नोटीस दिली आणि नाही दिली तरी अशी विदारक भयानक परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. ठीक आहे, मी आणखी काही मुद्दे मला चर्चेत आणायचे आहेत. एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकनंतर पुण्यात अश्विनीकडे काही कर्मचारी आहेत, त्यांचेही म्हणणं आपण जाणून घेणार आहोत. एक छोट्याशा ब्रेकनंतर परत भेटू. एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी किमान चांगली जावी याच्यासाठी म्हणून एस टी कर्मचारी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करते की त्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आपण जाऊया पुन्हा एकदा अश्विनीकडं. अश्विनी, सगळे मुद्दे मागासचे चर्चेतले तू ऐकलेस. एस टी जीवनवाहिनी मानली जाते, महाराष्ट्राच्या प्रवाशांची ज्यांच्यासाठी ही सेवा दिली जाते, मात्र ती जीवनवाहिनी चालवणाऱ्यांचंच जीवन मुळात अडचणीत येऊन बसलं आहे. काय त्यांच्या आत्ता मागण्या आहेत की ही दिवाळी त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि सरकारकडं त्यांचं काय ठाम मागणं आहे ज्याच्यासाठी सरकारने थेट पावलं उचलली पाहिजे? तुमच्या अनेक मागण्या आहेत, त्यापैकी ठाम तुमची मागणी काय आहे की सरकारनं त्यामध्ये आता त्वरित पावलं उचलणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? गेले 4 वर्ष मॅडम आमचा करार झालेला नाही. शासनाने पूर्ण राहिलेला बॅकडेटेड करार करून द्यावा आणि पुढचं धोरण किंवा पुढचा करार नाही केला तर शासनात विलिनीकरण करावं. आणि आता दिवाळी तोंडावर आली, आमच्या कर्मचाऱ्याच्या तोंडाकडे बघा मॅडम, कुठल्याही कॅटेगरीतला असो, अधिकारी असो किंवा ड्रायव्हर कंडक्टर असो किंवा वर्कशॉपचा कर्मचारी असो, त्या कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर पगार नाहीये. गेले 2 महिने 3 महिने पगाराचे आमचे गेले 2 वर्ष 4 आम्हाला चालूच आहे, पण पगार नाही असं कोणाकडे जाणवत नाही. आणि तो कोणालाही म्हणत नाही की माझा पगार नाही, मी माझ्या ड्युटीला कसं जाऊ. एसटी कर्मचारी पगार नसतानाही काम करतो. सरकारपर्यंत तुम्ही आमच्या बातम्या पोहोचवताय, आमच्या कर्मचाऱ्यांची तळमळ, की सरकारने जी दखल घ्यावी, दिवाळीपूर्वी कुठलाही तरी चांगला तोडगा काढावा. नवीन बसेस घेणं किंवा डिझेल प्रवासी कर, इतर सेवेमध्ये सूट देऊन एसटीला 1 वर्ष तरी कमीत कमी त्यांनी शासनाने, करोनाचं मोठं संकट आहे, महामारीचं आम्हाला समजते, 2 वर्ष आम्हाला पगाराला ह्या सरकारने सांभाळलं नाही असं म्हणता येत नाही. परंतु एवढी हेळसांड झाली आमची की त्याचं नाव नाही. गेले 2 वर्षात बरेचसे कर्मचारी आमच्या आत्महत्या केल्या, पगाराचे प्रॉब्लेम, डिझेलचे प्रॉब्लेम, आमच्याकडे अनेक संकट आहेत आम्हाला. आणि त्यात शासनावर पण मोठी संकट येतात. जलप्रलय झाले, वादळी झाले, अजून काय झाले, अडचणी येतात, त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण एसटीकडे त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं असं आमचं मत आहे. आणि सरकार, तुम्ही सगळेजण एसटीचे जे कर्मचारी असतात, अनेक जण बाहेर गावावरनं येतात, 15-15 दिवस बाहेर राहतात, अशा वेळी सगळा हा खर्च भागवणं किती अवघड जातं? बँकेचं, सोसायटीचं, हे आमच्या एसटीची कर्मचाऱ्यांचीच बँक आहे. एसटी कोऑपरेटिव्ह सोसायटी ही कर्मचाऱ्यांचीच आहे. मग ते व्याजाने 12%, 13%, 14% व्याजाने पैसे उचलायचे, ते पगारात कपात करून घेतात, त्याच्यावरती ते भागवायचं. असं करून करून भागत चालतं आणि महिन्याच्या शेवटी पगार हातात येतो 3,000, 2,500, 2,000. मग महिनाभर त्यांनी राशन भरायचं, लेकरांची फी भरायची का शाळेचं बघायचं, काही बघू शकत नाही. या नैराश्याला कंटाळून एसटीचे कर्मचारी आत्महत्या करतात. माझी सरकारला अजून एकदा पुन्हा विनंती आहे की सरकारने एक तर राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं, 7वा वेतन आयोग द्यावा, नसेल तर सर्व कर्मचाऱ्यांना त्यांना सहानुभूतीने त्यांनी सरळ सांगावं की तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आत्महत्या करावं. तर आक्रमक हे सगळे कर्मचारी आता झालेले आहे, कारण वर्षोनवर्ष आपल्या मागण्या ते सरकार दरबारी मांडतायत, पण त्यांच्या मागण्या अश्विनी, अद्यापही या पूर्ण होत नाहीये. आणखी तर आपल्या आणखी काही सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं दिवाळी त्यांचे तोड कोविड जावी काळातले, म्हणून कोरोनाच्या काळातले काय वेगळे अनुभव आहेत त्यांना आलेले, पगार झाला नाही म्हणून आणि कौटुंबिक आर्थिक परिस्थिती ढासळली म्हणून घरात काय नेमकं वातावरण त्यांच्या आहे. काही जणांच्या अजून काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. नक्कीच नक्कीच. कोरोना काळामध्ये जेव्हा एसटी सुद्धा बंद होती किंवा तुमचे पगार होत नव्हते, त्यावेळी काय तुमच्या घरामध्ये सगळं वातावरण होतं, कसे ते दिवस काय? घरामध्ये लहान मुलं सांगायची की पगार नाहीये पप्पा, खाऊ आणा, हे आणा, आणि घरचं राशन भरायचं, भाड्याचं रूमचं भाडं भरायचं. आणि मग मी स्वतः कष्ट केलं, सेंटरिंगच्या कामावर जाऊन स्वतः कष्ट केलं 2 महिने, त्यावेळेस माझं घर चाललं. एसटीचा पगार 2-2 महिने रखडला, त्यामुळं घरचं राशन भरायचं कसं हा मोठा प्रश्न माझ्या फॅमिली समोर होता, माझ्या आई वडिलांसमोर होता. त्याच्यामुळं खूप हलाखीच्या दिवस काढले आणि आपलं घर भागवलं.
आणि एस टीनं आता इथून पुढे प्रशासनानं सर्व कामगाराची दखल घेऊन आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी पुढचे पावलं उचलावी अशी माझी सर्व एस टी कामगाराच्या वतीनं विनंती आहे सरकारला. हे दादा कुठून तरी दुसऱ्या जिल्ह्यातनं आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया की काय त्यांचा अनुभव होता. दादा तुम्ही आता नाशिकच्या साईडवर तिकडनं आलेला आहात, काय तुमचा अनुभव होता या सगळ्या कोरोना काळामध्ये? कोरोना काळामध्ये आम्हाला फार त्रास झाला. आता सुद्धा आमची हेळसांडच होते सरकारकडून. आमच्याकडे बघायला सुद्धा कोणी तयार नाही. आमची एवढी आम्हाला कोणीच वाली नाही, ना सरकार ना आमचे परिवहन मंत्री ना कोणीच नाही. आम्हाला कोणी वाली नाही. आमची फार दयनीय अवस्था झाली. आता काय कुठली प्रमुख मागणी? आता काय आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. आता सरकार काय देईल त्याच्यावर आहे. आता सरकार आमच्याकडे कोणत्या याच्याने बघतं त्याच्यावर आहे. या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना आपण जाणून घेतो. अजून एका दादांना बोलायचंय. दादा काय सांगाल, कसे अनुभव होते आणि कसे जेव्हा पगार 2-2 महिने होत नाही तेव्हा सगळा घर खर्च कसा भागवला जातो? प्रथम मी साम टीव्हीचं आभार मानतो. तुम्ही निदान आमच्या कर्मचाऱ्याचा व्यथा सरकारपर्यंत मांडता, त्यामुळे मी प्रथम तुमचं धन्यवाद. सरकारने आम्हाला दुजाभाग वागणूक देऊ नये. जे इतर महामंडळाला जे बघतात त्याच्यापेक्षा वेगळी वागणूक आम्हाला देऊ नये. आम्ही कोरोनाचा काळ असेल, कुठला एखादा दुष्काळ असेल किंवा पूरग्रस्ताची परिस्थिती असेल, तिथं प्रथम आमची एसटी धावून जाते. अशा ठिकाणी समजा मांढरदेवीची एखादी यात्रा घटना असेल, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना एसटी पहिली पुढे असते. मग पगाराच्या वेळीच एसटी कामगार आमचा मागं का, हा माझा पहिला प्रथम सरकारला प्रश्न. आणि प्रत्येक वेळी आम्ही सरकारच्या दारात किती वेळा आम्ही भीक मागायची, आज एवढे कोटी तेवढे कोटी. मग तुम्ही तुमच्याकडे आम्हाला सेवेत सामावून घ्या ना. मग इतर कर्मचाऱ्यांसारखं आम्हाला तुम्ही जर सामावून घेतलं तर तुम्हाला आम्हाला प्रत्येक वेळी कोणा आमच्या कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. आणि सरकार ह्याच्यातनं मार्ग काढू शकते. जर कर्नाटक किंवा गुजरात सरकारच्या पद्धतीने जर आम्हाला प्रवासी कर माफ केला, डिझेलवर सूट दिली, आज आमचा पथ कर जवळजवळ 100 कोटीच्या वरती जातो. तुम्ही ह्यातनं जर सवलत सरकारवर बी पाहिजेत ना. आज सरकार बी आर्थिक परिस्थितीतून बाहेर चाललेलं आहे, पण सरकारचं जर इच्छाशक्ती असेल, या 3-4 सवलतीतनं सूट दिलं तर आमचं पगार बी वेळेवर होतील. आम्हाला उद्या पगार होईल का नाही ह्याची आम्हाला अजून गॅरंटी नाही. आणि त्यात परत या शासनाने जादाच्या म्हणजे भारतत्व गाड्या घेतल्या. एक तर आधीच आमचं वाटोळं चाललं, अजून जादा गाड्या घेऊन अजून आमचं वाटोळं करायचा प्रयत्न चालला. तर सरकारला विनंती आहे की बाबा तुम्ही आम्हाला सरकारी कर्मचारी म्हणून आम्हाला एक घोषित करा. दर महिन्यात आम्ही तुमच्या दारात आम्ही भीक मागितलं सांगतो की 500 कोटी द्या, 200 कोटी द्या. तुम्ही आज बी देता, उद्या बी देता, मग तुमचाच कर्मचारी म्हणून डिक्लेअर करणार. जे इतर सरकारी कर्मचाऱ्यांना होईल तेच आमचं होईल. रोज सरकार हीच वाट बघतो का? जेव्हा एखादा आमचा कर्मचारी आत्महत्या करणार मग ते कुठेतरी आम्हाला पॅकेज जाहीर करणार, मग हे करणार. मग सरकारची अशी धोरण आहे का बाबा एक एसटीचा कर्मचारी मिळाल्यानंतर एक पगार द्यायचा? ही सरकारची भूमिका, धोरण चुकीचं आहे. ह्यात कुठलाही कामगार आमचा सुखी नाही. आज जर आम्ही एसटी कर्मचारी बघितला तर 99% कर्जबाजारी आहे. तुम्ही कुठल्याही एसटी कर्मचाऱ्याला विचारलं तर त्याच्याकडे कुठलाही त्याची पगार स्लिप बघितली तर त्याच्यामुळे तो कर्जबाजारीची स्लिप दिसेल. तर सरकारकडे बरंच त्याच्यातला मार्ग काढणार आहे. आणि हे महामंडळ असं आहे सरकारला की हा पैसा देणारं महामंडळ आहे. आज आम्ही 22 का 24 घटकांना सवलती देतो. म्हणजे ते अपंग असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, भरपूर सवलती आम्ही देतो. मग बाकीचे महामंडळ घटक त्यांना कमवून देत नाही, पण एसटी महामंडळ असं आहे की त्यांना कमवून देतात तरी आम्हाला पगारापासून वंचित ठेवतात. नक्कीच सरकारने जर ठरवलं तर सरकार यावर मार्ग काढूच शकतं, अशी प्रतिक्रिया हे सगळे एसटीचे कर्मचारी देत आहेत. आणि आपल्या सगळ्यांची दिवाळी गोड जावी म्हणून हे सगळे एसटीचे कर्मचारी खरं तर आपल्याला सेवा देत असतात. त्यामुळे यांची आता दिवाळी गोड जाणार का, हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित बिलकुल झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे की या सगळ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे. कारण तुम्हा आम्हाला दिवाळीच्या दिवसात घरपोच सेवा आणि तीही सुरक्षित देण्याचं काम हे सगळे कर्मचारी करतात. त्यामुळं या कर्मचाऱ्यांवरची दिवाळी ही गोडच असली पाहिजे. मग त्या संघटनाच्या प्रतिनिधींनी काम केलेलं असेल किंवा सरकारने केलेलं असेल, आता तोडगा काढणं हे गरजेचं आहे. नाहीतर या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणं हे सरकारसाठी काही शोभनीय गोष्ट नाही आहे. त्यामुळं अनिल परबांशी आम्ही हा कार्यक्रम करण्यापूर्वी सातत्याने संपर्क करत होतो, मात्र त्यांच्या कार्यालयातून याबद्दल काहीही निरोप आला नाही. किमान आशा करूया की हा कार्यक्रम पाहिल्यानंतर या संघटनांशी, कर्मचाऱ्यांशी मंत्री बोलतील आणि काहीतरी तोडगा काढून या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी विचार करतील. धन्यवाद अश्विनी, श्रीरंग बर्गे आणि बाबा शिंदे, तुम्ही आलात आणि चर्चेत सहभागी झालात. याबद्दल पुढं काय काय होतं याचा पाठपुरावा तर आपण निश्चित करत राहणारच आहोत. मात्र आता इथंच थांबू. नमस्कार.